सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची मस्त छानशी सुरुवात झाली आहे आणि सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. चेहऱ्यावरचा आनंद पाहून आणि टायटल पाहून लक्षात आलंच असेल की आज व्हिडिओ काय आहे. तर सकाळी लवकर आवरून घेतले, म्हटले नाश्ता वगैरे केला, आता बाहेरची कामं आवरायची आहे आणि नवीन काही खरेदी करायची असेल ना तर चेहऱ्यावरती एक वेगळ्याच लेवलचा आनंद असतो आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कष्टातून असेल ना तर मग खूप छान वाटतं. तर आज खूप दिवसानंतर मी काहीतरी सोनं खरेदी करायला जाणार आहे. आता काय करायला जाणार आहे म्हणजे खूप काही नाही पण आहे बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल की मी आज काय सोनं खरेदी करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हणजे बरेच दिवस असं डोक्यामध्ये चाललं होतं की घ्यायचं घ्यायचं ना. आता सोन्याचे भाव खूप जास्त वाढलेले आहेत. तर सर्वांनाच माहिती आहे म्हणजे 1.5 लाख 1,60,000 असा तोळा झाला आहे. आणि अशामध्ये सामान्य माणसाला सोनं करणं म्हणजे एक स्वप्नात सोनं करण्यासारखं झालेलं आहे. तर बरेच दिवस माझं असं चाललं होतं, थोडीफार सेविंग होती, ती इन्व्हेस्ट करायची होती. पण तेवढ्या पैशामध्ये होत नव्हतं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं अजून थोडंसं सेविंग केली आणि त्याच्यानंतर मग आज फायनली काल परवा न्यूजसुद्धा आल्या की सोनं स्वस्त झालेलं आहे. म्हणून म्हटलं चला आता पुन्हा वाढतंय की स्वस्त, असं आला विचार की अजून स्वस्त होतंय का पाहू म्हणून. पण म्हटले पुन्हा मग वाढलं तर मग काय करायचं. तर आज फायनली आजचा दिवस आहे सोमवार, चांगला दिवस आहे महादेवांचा. तेव्हा म्हटले चला आज फायनली करूनच टाकावं. त्या अगोदर पहिलं आवरून घेते आणि त्यांच्यानंतर मग आवरून मार्केटला जाते. तर ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. एक तर खरेदी करायला जायचं म्हटलं की आपली धावपळ सुरू होते आणि त्यातल्या त्यात सोनं खरेदी जर करायचं म्हटल्यानंतर सकाळी लवकरच उठले होते. उठल्याबरोबर पटापट आतमध्ये नाश्ता तयार केला आणि त्याच्यानंतर आता इथे बाहेरचं आवरण्यासाठी घेतलं होतं. एकतर आता सोन्याचे भाव इतके काहीच्या काही झालेले आहेत ना, की सोनं खरेदी करणं म्हणजे पॉसिबलच वाटत नाही. आणि तसं माझं बरेच दिवस डोक्यामध्ये होतं, की सोन्यामध्ये थोडंसं इन्व्हेस्टमेंट करायची. पण तेवढे माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते आणि मग थोडे दिवस होल्ड केलं आणि थोडं-थोडं पैसे सेव्ह केले. तर त्याच्यासाठी आता इथे सकाळचं पहिलं आवरण्यासाठी घेतलं होतं. तर पहिलं इथं म्हटले बाहेरचं जे आहे कचरा सर्व काढून घ्यावा आणि त्याच्यानंतर बाहेरची कामं आवरल्यानंतर सर्व कचरा काढून झाल्यानंतर आता कपडे धुण्यासाठी चालले होते आणि त्यात गोंधळ असा झाला ना, की आरवीची तब्येतच बरी वाटत नाही तिला. उठल्यानंतर पाहिलं थोडीशी ओके वाटली म्हणून मग मी पुढचा प्लॅनिंग ठरवला. कारण आज उद्या करून असं पुढे चाललं होतं आणि त्यातल्या त्यात अशा न्यूज यायला लागल्या, की सोनं स्वस्त झालं आणि खरंच 20,000 जवळ सोनं उतरलं होतं आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटलं, की चला जाऊ दे पटकन जाऊ. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा वाढेल, की कमी होईल ते कोण बघणार आहे. असं वाटलं, की 1 दिवस अजून होल्ड करून बघावं कमी होईल का? पण नंतर म्हटले नाही आणि त्यातल्या त्यात आम्ही दोघी जणी सोनं करायला जाणार होतो. तर त्याच्यामुळे मग आमचा दोघींचा सुद्धा डिसिजन फायनल झाला. तर त्याच्यासाठी तिथे पहिले म्हटलं पटापट कपडे धुते आणि त्याच्यानंतर मग पुढचं जाऊ म्हणून. कपडे धुवून झालेत आणि इथे बघा हे जे दिसतंय ना छप्पर, हे वरती आहे ना अँगलचं, तर ते आमचं परमनंट आहे. आणि हे दिसतंय ना लाकडावालं, तर ते पत्रे निघाले होते म्हणून ऊन लागतं म्हणून घातलं होतं. पण आता ते दिसायला खूप खराब दिसतं लांबनं, तर त्याच्यामुळं हे पत्रे काढून टाकायचे ते. त्यानंतर इथे बघा ऊन चमकतंय. या विटा आणून ठेवल्या, ते इथलं कंपाऊंड जे तुटलं होतं तर ते व्यवस्थित बांधून व्यवस्थित जरा करायचं आहे. त्यालासुद्धा बऱ्याचशा चेंजेस करायचे आहेत. व्हिडिओ खूप जास्त चमकती, तर त्याच्यामुळे बरेचसे चेंजेस करायचे ते. हे बघा इथं विटा आणलेत, हे सर्व चेंज होणार काही दिवसानंतर. तर कालच्याला क्रशनची गाडीसुद्धा आली होती, काल मी नव्हते, आईच्या इकडनं मी दाखवते. आणि सर्व दोऱ्या वगैरे सोडून टाकणार, थोडंसं डोळ्यांना पण चांगलं वाटेल. आणि बरेच दिवस डोक्यामध्ये होतं करायचं पण राहून जात होतं. ते बघा एक रशन आणले ते कालच्याला, तर ते पण चेंज करायचं आहे. इथं व्यवस्थित गेट करून घ्यायचं आहे. तर अशी कामं करायची छोटी मोठी, सांगाल हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करेन. चला पटापट आवरून घेते. यावर्षी ना घरामध्ये छोटे मोठे बरेचसे चेंजेस केले. तर पहिलं आता म्हटले कंपाऊंड
व्यवस्थित करून घेते आणि हे जे पुढे टाकलेले छप्पर आहे तर ते सुद्धा काढून टाकते. कारण ते डोळ्यांना सुद्धा बरं दिसत नाही. तर त्याच्यामुळं आणि छान वाटतं ह्यावर्षी की छोटे-मोठे चेंजेस केले ते बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपलं म्हणतात ना चेंजेस झालेले आहेत. आरवी आता इथं उठली होती. आता म्हटलं हिची तब्येत कशी काय? तर आज उठल्यानंतर बरी वाटली. पण जेव्हा संध्याकाळी घरी आले ना पुन्हा तिची तीच कंडिशन झालेली होती. इथं झाडांना पाणी मारून घेतलं. त्यानंतर म्हणले वट्टा धुवून घेते कारण खूप जास्त धूळ येते तर त्याच्यासाठी. आणि दुसरं असं की व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही. तुमच्या एक लाईकमुळं, एक सबस्क्राईबमुळं, त्याच्यानंतर तुम्ही कमेंट केल्यानंतर खूप छान मोटिव्हेशन भेटतं व्हिडिओ काढण्यासाठी. तर आता इथे झाडांना पाणी घालून घेतलं. म्हणजे म्हणजे चकाचक एकंदरीत अंघोळ घालून घेतली. कारण की धुळीने ना त्यांचा हिरवापणाच निघून गेलेला होता. तर आता मस्त असं मला मनी प्लांट पण दिसायला लागला, पामचं झाड सुद्धा दिसायला लागलं. आणि त्यानंतर मग मी माझं स्वतःचं आवरलं आणि मग माझी जाण्याची तयारी झाली. म्हणजे जवळ-जवळ 12:00-12:30 वाजले असतील. आरवीला काही आज अंघोळ नाही घातली. नॉर्मली फ्रेश केलं म्हटले ताप आहे. तर त्याच्यामुळे नकोच. तर इथं पहिलं तिची केस वगैरे करून दिली आणि मग मी जाण्यासाठी निघालो. आणि जसं मी म्हटले, की मी हा खूप विचार करून हे सोनं खरेदी केलेलं होतं. आता जेव्हा तुम्ही पुढे व्हिडिओ पाहसाल आणि तेव्हा लक्षात येईल, की मी का सोन्यामध्ये ही वस्तू करण्याचं ठरवलं ते मी. माझं झालंय आवरून आणि निघाले जायला. आरवीचं पण आवरलंय. आरवी इकडे. मम्मा बाहेर गेल्यानंतर बाहेर जाऊ नको. ओके? ओके? धुळीत, उन्हात. रात्री औषधं खाते ना, ही आरवीला बॉटल भेटली छान आणि त्यासोबत आता आरवी खेळणार आहे. बरोबर? छोड तेरी को. तर चला आता मार्केटला जाते. 12:30 झालेत. लवकर जायचं होतं पण तोच टाईम झाला. आरवीने काही खाल्लं पूर्णपणे टमी खाली गेलाय तुझा. तरी तू खात नाही बच्चा. चलो बाय बाय बाबू. बाय. तो हम जा रहे पापा के संग. मम्माला आरवी मम्माला बाय असं कर बाबू. बाय. उन्हात फिरू नकोस, कुठे जाऊ नको. ओके? आणि भात खा. ओके. आता मी जायला निघाले होते. तर मी जसं म्हटले, की मी खूप विचार करून असं सोनं खरेदी करण्याचा विचार केला. कारण एकतर काय करावं हे डोक्यामध्ये नव्हतं. कारण पैशांचं बजेट ह्यामुळं आणि मला तर बाकीच्या गोष्टींपेक्षा आहे ना, की सोनं हे इन्व्हेस्ट करण्यासाठी बेस्ट वाटतं. अडी-अडचणीला उपयोगात सुद्धा येतं. दुसरं असं, की म्हणजे आपल्याला जर कधी इमर्जन्सी लागली, तर कोणापुढे हात पसरावे लागत नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींमुळे मला सोनं बेस्ट वाटतं. तर आता इथे पहिले मी बँकेमध्ये आले होते. बँकेमध्ये खूप गर्दी होती. सोमवार माझ्या लक्षातच नाही आणि ही महाराष्ट्र बँक म्हटलं ना, तर त्याच्यामध्ये खूप जास्त गर्दी असते सोमवारची. तर बँकेतली कामं झाली आणि त्याच्यानंतर म्हटले थोडासा ज्यूस प्यावा कारण खूप कसं तरी झालं होतं. चांगले का? ज्यूस पिला आणि आता निघालो पुढची कामं करण्यासाठी. त्यांना सोबत घेऊन आले होते आणि माझ्यासोबत येणार होत्या माझ्या नणंद म्हणजे माझे मिस्टर आहेत, तर त्यांची लहान बहीण. तर आम्ही चाललो होतो. आता प्रश्न पडेल, की तुला नणंद आहे का? लहान नणंद आहे का? म्हणजे मिस्टरांच्या चुलत्याची मुलगी. तर म्हणजे घरातलेच. तर आमच्या दोघींना सुद्धा चेंज करायची होती आणि विशेष म्हणजे ना, की त्यांची सुद्धा स्वतःच्या कष्टावरती होती आणि वयाप्रमाणे एवढ्या लवकर ही विचार येणं, की काहीतरी इन्व्हेस्ट करायचं म्हणजे हा विचार आमच्या दोघींचा सुद्धा एकमतानेच झाला होता, की बरेच दिवस डोक्यामध्ये होतं, की आपण दोघी जणी घरामध्ये ही वस्तू घेऊ, ती वस्तू घेऊ म्हणजे एक्झाम्पल, की आपण घरामध्ये छान असं सीलिंग करू, बेड करू, हे असा आमच्या दोघींचा कंटिन्यू विचार चालायचा. पण बरेच दिवस होल्ड करत होतो, नाही थांबा थोडे दिवस अजून बघू हे ते आणि शेवटी आम्ही नणंद-भावजाईंनी ठरवलं, की दोघींच्या एकमताने, की आपण ना गोल्ड इन्व्हेस्ट करू. बरं गोल्ड इन्व्हेस्ट करायचं काय? तर पोरीला पोरी-सोरींचं चालतं, की त्यांचं असं चाललं होतं, की चेन आणि त्यांचं सुद्धा असं होतं, की मी पहिला छान मोबाईल घेते, हे घेते. पण मोबाईलला पूर्णपणे विरोध होता. कारण मी मोबाईल म्हटलं डेड इन्व्हेस्टमेंट आहे. आपण तुम्ही थोडे दिवस अजून सेव्हिंग करा. मग तुम्हाला छान अशी चेन करू. तर इथं फायनली दोघींनी 2 चेन सिलेक्ट केल्या. एक थोडी वजनाने जास्त होती आणि एक थोडी कमी होती. तर जी दिसत होती ना थोडीशी जास्तमध्ये तर ती त्यांनी घेतली आणि जी थोडीशी कमी आहे ना, तर ती मी घेतली. ती घेतली मी आरवीसाठी.
कारण म्हटले आता सोनं करणं होत नाहीये. आपलं करून ठेवावं. अजून ती लहान आहे. आता सोनं 1.5 लाखापर्यंत गेलंय, तर 2 लाखापर्यंत जायला त्याला काही टाईम लागणार नाही. तर इथं आम्ही मस्त आमच्या दोघींच्या चेनी हातात घेऊन बघत होतो. खूप छान वाटत होतं. साधी आणि सिंपल डिझाइन घेतली आम्ही दोघींनी पण मस्तपैकी, की जेणेकरून ती रफ टफ यूज होईल. कारण मी स्वतःनी कॉलेजमध्ये असताना तशा डिझाइन वापरलेल्या आहे. आपण आता बघतो एकदम छान असं काहीतरी युनिक घेण्याचं, पण त्या लवकर खराब होतात. डायमंडमध्ये किंवा थोडेसे मणी वगैरे असेल तर आणि ह्या रफ-टफ यूज आहे. तर दोघींनी पण ती आम्ही फायनल केली आणि त्यानंतर आता इथे मला छोटी-मोठी खरेदी करायची होती. जेव्हा मला व्हिडिओ वगैरे काढायला जायचं असतं ना, तर तेव्हा मग खूप प्रॉब्लेम येतो. काही वस्तू नसल्या, टिकल्या नसल्या, तर मग नॉर्मल 1-2 वस्तू घेतल्या आणि घरी गेले. नाही म्हटलं ना तरी आम्हाला जवळ-जवळ 5 वाजले घरी येण्यासाठी. तर क्लचर्स पाहायचे होते, पण मनासारखे असं काही भेटतच नाही. जे काही भेटलं ते घेऊन आले. तर असा मस्त दिवस गेला आणि मी माझ्या स्वतःच्या कमाईवरती, स्वतःच्या कष्टाने छान अशी चैन खरेदी केली आणि माझ्या नंदेने सुद्धा केली आणि त्यांना मला तर खूप छान वाटलं, की एवढ्या कमी वयामध्ये एवढी सुंदर अशी वस्तू केली. सोपी गोष्ट नाही. म्हणजे माझं तर ठीक आहे बाबा, मी एक आता बैठो इंजिनिअर आहे. होईन ना तिघांना जागा. पण स्वतःचं कॉलेज करून एवढी छान गोष्ट इन्व्हेस्ट करणं खूप छान आहे. आपण स्वतःच्या एवढं मेहनतीने नको दाखवू बाबा. बाकीच्या सर्व मोबाईल ह्या सर्व काय माहिती का गोष्टी एवढी वस्तू अ, टाकून देत मी सोडून ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि ते पण स्वतःच्या कष्टाने. आई-वडील तर काही करतातच, पण एक स्वतःच्या खरेदीचा जो आनंद असतो ना, तो खूप जास्त वेगळा असतो. आणि तेवढाच आनंद मला सुद्धा झाला होता. तर मी आरवीसाठी घेतली आणि आता इथे घरी आले होते. इथं थोडासा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही खूप जास्त भूक लागली होती. आरवीची तब्येत घरी आल्यानंतर पाहिलं होतं बिघडल्यासारखं झालं होतं. खूप जास्त पोट पण दुखत होतं. त्याच्यानंतर ताप पण वाटायला लागलेला होता. तर मी तिला तेच विचारत होते, की "अरवी कुठं पोट दुखतंय?" आता ऑलरेडी दवाखान्यात वगैरे जाऊन आणली. पण त्याचा काही फारसा असर दिसत नव्हता. म्हटले, "तिचा मूड फ्रेश करण्यासाठी म्हटले तुला गिफ्ट आणलंय." तसं टिकल्यांची पाकिट आणली होती. ती माझ्यासाठी आणली होती. पण मी तिला म्हटले, की "मी तुझ्यासाठी सरप्राईज आणले. डोळे बंद कर." तर तिला तेवढंच म्हणले, तिचा मूड हॅपी होईल तर त्यासाठी आणि टिकल्याची पॅकेट पण दिली आणि दुसरं असं, की ब्रशसुद्धा तिथे एक मला छान वाटला. तर तो सुद्धा घेऊन आले होते. जेणेकरून म्हटले थोडासा का होईना तिचा मूड फ्रेश होईल. तर सामानामध्ये असं नॉर्मलच सामान आणलं होतं. हे सिरम वगैरे आणलं होतं. मी काही पहिलं कधी यूज केलेलं नाहीये. कोणी केलं असेल ना, तर नक्की सांगा आणि मला हे म्हणे पॅकेट नेऊन बघा केसांना खूप चांगली शाईन येते हे ते. कारण मी जेव्हा आता मार्केटिंगच्या व्हिडिओ काढायला जातो ना, तर थोडंसं मला केसांवरती असं वाटतं, की बाबा केसांना शाईन वगैरे पाहिजे, डल वाटतो. तर त्याच्यासाठी आणि ह्या टिकल्या वगैरे घेऊन आले होते. क्लिप्स घेऊन आले होते. तर या 2-3 वस्तू आणल्या होत्या. हे क्लचर्स. तर हे छोट्या-मोठ्या सर्व खरेदी करून घेऊन आले होते आणि मला खरंच सिरमविषयी सांगा, मला खरंच माहिती नाही त्याचा काही इफेक्ट होतो का? ह्या पिन्स, हे असं छोटीशी खरेदी केली. काल बघ कशी किती दिवस झाले तिथेच आहे. दिसली का? काय ग आरवी? बरं वाटत नाही बाबू तुला? बघा मम्माने आरवीला छोटंसंच गिफ्ट आणलंय. छान आहे बाबू? नक्की. आवडलं? ते खोलायला बघ ना किती छान आहे. अजून आरवीला टिकरी पण आणली मम्माने. चल नीट बस, चल नीट बस. चल नाश्ता करून घे काहीतरी. ते खोलायला ना बाबड्या. इथूनच खोलायचं वाटतं. पप्पा आले, पप्पांना पण दाखवून मी दाखवू. पण मम्माने आणलं. मी आली आहे घरी. आरवीची तब्येत अजून बिघडली. आरवीला बरं वाटत नाही है ना बाबू? कस्टमर आले तो मग आजी आली तुमची. बस हे बघू. अगो माझ्या पिल्लूला दुखतंय. पहिलं तर नॉर्मल वाटलं, पण नंतर तिला ताप भरला, उलट्यासुद्धा सुटल्या आणि आता इथे मी तिला डॉक्टरकडे घेऊन आले होते आणि औषध देऊन थोडा आराम केला. तर आरवी आजारी पडली ना, तर आजीची खूप जास्त तगमग चालू होते. तर आजी मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये आली होती. तर एकत्र कुटुंब असलेला हा फायदा असतो, की आपल्या मुलांना खूप सर्वांचं प्रेम भेटतो. आजी-आजोबा, पणजी-आजी, तर आजीला खूप जास्त टेन्शन आला होता. आणि आता इथे पणजी आणि आजी अशा दोघी आरवीला बसल्या होत्या दृष्ट काढायला घेऊन, की त्याच्यामुळे सुद्धा आणि रेस सुद्धा म्हणतात, की तर तो सुद्धा. तर आता त्यांचे इथे झाले होते घरगुती उपाय चालू. कारण 2 वेळा दवाखान्यात नेऊन आणल्या सुद्धा फरक पडत नव्हता. इतका जास्त टेन्शन आलं होतं ना, की मूठभर द्राक्ष इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं. कारण काही वेगळं खाण्यामध्ये म्हटलं ना, तर तेच खाल्लं होतं. तर असं आजचा दिवस गेला माझा शेवट. तर चला बाय, गुड नाईट. खूप जास्त उशीर झालाय आणि चेहऱ्यावरती बघून तुमच्या लक्षात येत असेल खूप जास्त थकल्यासारखं झाले. आज 1 वाजता गेले होते आणि घरी यायला 5 वाजले. नाही नाही म्हणता आणि पूर्ण दिवस निघून गेला आणि आल्यानंतर आरवीची तब्येत बिघडलेली होती. पुन्हा मग दवाखान्यात जावं लागलं. तिथून मग तिला घेऊन बसले थोडा वेळ. तिचं
औषधं दिली आणि आत्ता तिला झोपवलं. तर त्यामुळं म्हटले कोणाचा मेसेज आला आहे, तर त्याच्यामुळं मग आता आराम करते. दुसरं असं की आल्यानंतर असं डोक्यामध्ये होतं की व्यवस्थित डिझाईन वगैरे दाखवायची, पण आता खूप जास्त कंटाळा आला आहे. कपाटामध्ये ठेवूनसुद्धा दिली आहे. तर त्याच्यासाठी आणि बरेच दिवसापासून असं डोक्यामध्ये होतं की आरवीसाठी चेन करून ठेवू, कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर खूप जास्त वाढायला लागलेले आहेत. आणि दुसरं असं की कमी होईल जास्त होईल, आता असं वाटलं की बाबा कमी व्हायला लागले, हे 2 दिवस झाले. पण आपण सांगू शकत नाही, हे कमी जास्त सारखं होतच असतं. त्यामुळं म्हटलं चला करून टाकू, एकदा पैसे खर्चून गेले की होत नाही आणि जवळ पैसे असले ना काही काही खर्च लागायलाच येतो. तर त्याच्यामुळे घाईने डिसिजन घेतला. दुसरं असं की गोल्ड इन्व्हेस्टमेंट मला एकदम बेस्ट वाटते. म्हणजे अडीअडचणीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला कोणाची मदत नसते ना, तर तेव्हा तेच उपयोगात येतं. म्हणजे मग ती कुठलीही इमर्जन्सी असू दे, दवाखान्यासाठी असू दे किंवा कुठलीही, म्हणजे कोणापुढे हात पसरण्यापेक्षा अडचणीच्या काळात सोनं खूप गरजेचं ठरतं. हे मी माझ्यापासून अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मला पहिल्यापासूनच गोल्ड इन्व्हेस्टमेंट बेस्ट वाटते. आणि दुसरं हात आवडलं आहे तर, आणि दुसरं असं की आरवीसाठीच का केलं, कारण कधी कधी असं होतं की आपल्याला स्वतःला काही करायचं म्हटलं ना, तर तेवढं बजेट नसतं आणि तेवढं बजेटपर्यंत जाईपर्यंत पण आपले आहे ते पैसे खर्चून जाण्याची शक्यता असते. म्हणून मी चेन करण्याचा डिसिजन घेतला मेन म्हणजे, कारण मला स्वतःला काही करायचं म्हटलं ना, आता कानातले वगैरे तर आहेत माझ्याकडं, आणि मग जो गोल्ड नाही माझ्याकडं ते करायचं म्हटले असते ना, तर तेवढं बजेट लगेच तर एवढ्यात पॉसिबल नसतं झालं, आणि तेवढं बजेट होईपर्यंत माझे जे आहे ना तर तेच खर्च होऊन गेले असते. तर त्याच्यामुळं मग खूप विचार करून मी हा डिसिजन घेतला की चेन करून टाकू. तर आता चेन किती ते ह्याची आहे, तर माझी आहे 7.5-8 ग्रॅमची चेन आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता तर किती पैसे झाले त्याचे काय. तर असं, तर आता पडलेला प्रश्न की बाबा चेन केले की यूट्यूबवरनं कमाईवरनं चेन घेतली वगैरे वगैरे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की यूट्यूबच्या पेमेंटमधून मी किती पैसे टाकले. यूट्यूबच्याच पेमेंट म्हणजे यूट्यूबमुळं मला पॉसिबल झालं काही इन्व्हेस्टमेंट करणं. तर हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते की किती पेमेंट भेटलं आहे मला त्यातून, आणि त्यातून मी ही इन्व्हेस्टमेंट केली आहे का, म्हणजे असं वाटतं की बाबा त्याच्यामुळं. तर असं, चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि दुसरं असं की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडेल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी जास्तीत जास्त ब्लॉग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. सपोर्ट असेल तरच व्हिडिओ बनवायला छान वाटतं, मोटिवेट वाटतं. आता मी पुन्हा नव्याने एक म्हणतात ना, आता यूट्यूबवर जागा होऊन पुन्हा नव्याने काम करायचं ठरवले. तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. बाय बाय.